प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळत असेल तर काय करावे? प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज आपण अशा विषयावर विचार करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित आहे. कधी आपण मनापासून प्रार्थना करतो, रडून प्रार्थना करतो, उपवास करतो, देवाला विनंती करतो, पण तरीही उत्तर मिळत नाही. आणि मग आपल्या मनात एक प्रश्न येतो, देवा, तू माझी प्रार्थना ऐकतोस का? मी इतकी प्रार्थना करूनही माझ्या जीवनात बदल का होत नाही? माझे उत्तर अजून का आले नाही? जर आज तुमच्या मनात असे प्रश्न असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा. उत्तर उशिरा मिळत आहे म्हणजे देवाने तुमची प्रार्थना ऐकली नाही असे नाही. देव शांत आहे म्हणजे देव दूर आहे असे नाही. कधी कधी देवाचे मौन हे नकार नसते, ते देवाच्या योग्य वेळेची तयारी असते. यशया 40 आणि 31 मध्ये लिहिले आहे, परमेश्वराची वाट पाहणारे नवीन शक्ती प्राप्त करतील. म्हणजेच देवाची वाट पाहण्यामध्येही एक आशीर्वाद आहे. उत्तर उशिरा मिळाले तरी प्रार्थना थांबवू नका. येशूने आपल्याला प्रार्थनेबद्दल शिकवताना सांगितले की आपण नेहमी प्रार्थना करावी आणि निराश होऊ नये. लूक 18 मध्ये एका विधवेची गोष्ट आहे. ती सत्य न्यायासाठी विनंती करत होती. तिने एकदा मागितले आणि थांबली नाही, दोनदा मागितले आणि थांबली नाही. ती सत्य मागत राहिली आणि शेवटी तिची विनंती ऐकली गेली. यातून येशू आपल्याला एक महत्त्वाचा धडा देतो. उत्तर उशिरा मिळाले म्हणून प्रार्थना सोडू नका. कधी कधी आपण पहिल्या काही दिवसांत प्रार्थना करतो आणि उत्तर मिळाले नाही की निराश होतो. पण देव म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेव, थांबू नकोस. तुम्ही आज ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात त्यासाठी उद्याही प्रार्थना करा. देवाने अजून उत्तर दिले नाही म्हणून प्रार्थना थांबवू नका. देवाची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते. आपल्याला वाटते, देवा, मला हे आजच हवे आहे. पण देव म्हणतो, मला तुझ्यासाठी योग्य वेळ माहित आहे. आपण वर्तमान पाहतो, पण देव तुमचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य एकाच वेळी पाहतो. आपल्याला आजचा दिवस दिसतो, देवाला उद्याचा दिवसही माहित आहे. म्हणून कधी कधी आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो ती गोष्ट देव लगेच देत नाही, कारण देवाला माहित असते की आपण अजून त्यासाठी तयार झालेलो नाही. कधी देव उत्तर उशिरा देतो कारण तो आपली परिस्थिती तयार करत असतो. कधी तो लोकांची हृदये बदलत असतो आणि कधी कधी तो आपल्याला त्या आशीर्वादापेक्षा मोठी गोष्ट देत असतो. विश्वास. देवा, माझी प्रार्थना का ऐकत नाहीस असे वाटले तर अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. असे समजू नका की कदाचित देव माझ्यावर प्रेम करत नाही, कदाचित माझी प्रार्थना चुकीची आहे, कदाचित मी देवासाठी योग्य नाही. देवाचे प्रेम तुमच्या प्रार्थनेच्या उत्तरावर अवलंबून नाही. तुम्हाला उत्तर मिळाले किंवा नाही मिळाले, देव तुमच्यावर प्रेम करतो. रोमकर 8 आणि 38 ते 39 आपल्याला सांगते की कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. म्हणून आज जर तुमची प्रार्थना अजून पूर्ण झालेली नसेल तर असे म्हणू नका, देवाने मला सोडले. त्याऐवजी म्हणा, मला अजून उत्तर दिसत नाही, पण माझा देव काम करत आहे. देवाला तुमची अश्रू सुद्धा माहित आहे. कदाचित तुम्ही रात्री एकटे असताना प्रार्थना करता, कोणी पाहत नाही. तुम्ही रडता, तुम्ही म्हणता, येशू, आता माझ्याकडे शक्ती उरलेली नाही. देव तुमचे अश्रू पाहतो.
स्तोत्र 56 आणि 8 मध्ये दावीद देवाला सांगतो की त्याचे अश्रू देवाच्या स्मरणात आहेत. याचा अर्थ असा आहे की तुमचे दुःख देवासाठी लहान नाही. तुमची प्रार्थना देवासाठी लहान नाही. तुमचे अश्रू देवासाठी लहान नाही. लोक तुमचे दुःख समजून घेणार नाहीत कदाचित, पण येशू समजतो. लोक तुम्हाला सोडून जातील कदाचित, पण येशू तुम्हाला सोडणार नाही. लोक म्हणतील, किती दिवस प्रार्थना करणार? पण येशू म्हणतो, प्रार्थना करत राहा. उत्तर येईपर्यंत विश्वास टिकवा. विश्वास म्हणजे उत्तर मिळाल्यानंतर देवावर विश्वास ठेवणे नाही. उत्तर येण्यापूर्वी देवावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. अब्राहमाला देवाने वचन दिले, पण वचन पूर्ण होण्यासाठी वेळ लागला. योसेफला स्वप्न मिळाले, पण त्या स्वप्नाची पूर्तता होण्याआधी त्याला अनेक संकटातून जावे लागले. दावीदला राजा होण्याचे अभिषेक मिळाले, पण राजा होण्याआधी त्याला अनेक परीक्षा सहन कराव्या लागल्या. यातून आपल्याला काय शिकायला मिळते? देवाने वचन दिले म्हणून मार्ग नेहमी सोपा असेल असे नाही. कधी वचन आणि पूर्तता यांच्यामध्ये प्रतीक्षेचा काळ असतो, आणि त्या प्रतीक्षेच्या काळात देव आपला विश्वास मजबूत करतो. प्रार्थनेचे उत्तर 3 प्रकारे येऊ शकते. कधी देव म्हणतो हो, कधी देव म्हणतो थांब, आणि कधी देव म्हणतो नाही, कारण माझ्याकडे तुझ्यासाठी यापेक्षा चांगली योजना आहे. आपल्याला फक्त हो ऐकायला आवडते, पण देव पिता आहे. एक चांगला पिता आपल्या मुलाने मागितलेली प्रत्येक गोष्ट देत नाही, कारण त्याला माहित असते की काही गोष्टी मुलासाठी चांगल्या नाहीत. त्याचप्रमाणे आपला स्वर्गीय पिता आपल्यासाठी योग्य तेच करतो. म्हणून जर देवाने अजून उत्तर दिले नसेल तर निराश होऊ नका. कदाचित देव म्हणत आहे, वाट पाहताना काय करावे? पहिली गोष्ट, प्रार्थना सुरू ठेवा. दुसरी गोष्ट, बायबल वाचा. तिसरी गोष्ट, देवाची स्तुती करा. तुमची परिस्थिती बदलली नसली तरी देव बदललेला नाही. आज पैसे नसतील, आज नोकरी नसेल, आज घरातील समस्या असतील, आज नात्यांमध्ये अडचणी असतील, आज शरीर थकलेले असेल, पण तरीही म्हणा, येशू, तू माझा प्रभू आहेस. माझी परिस्थिती माझ्या देवापेक्षा मोठी नाही. माझी समस्या माझ्या येशूपेक्षा मोठी नाही. आज तुमच्यासाठी एक विशेष संदेश. कदाचित तुम्ही बराच काळ एका गोष्टीसाठी प्रार्थना करत आहात. कदाचित तुम्ही म्हणत असाल, देवा, आता किती वाट पाहायची? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, हार मानू नका. तुमची प्रार्थना व्यर्थ गेलेली नाही. तुमचे अश्रू व्यर्थ गेलेले नाहीत. तुमची प्रतीक्षा व्यर्थ गेलेली नाही. देव तुमच्या जीवनात काम करत आहे. तुम्हाला ते आज दिसत नसेल, पण देवाचे कार्य दिसण्यापूर्वी सुरू झालेले असते. म्हणून आज तुमच्या मनात एक वाक्य ठेवा, मला उत्तर दिसत नाही, पण मी देवावर विश्वास ठेवतो. शेवटचा संदेश. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, प्रार्थनेचे उत्तर उशिरा मिळत असेल तर देवापासून दूर जाऊ नका. देवाजवळ आणखी जवळ या. रडत असाल तर त्याच्या समोर रडा. थकले असाल तर त्याच्यावर विसंबा. काही समजत नसेल तर त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तुमचा देव तुम्हाला विसरलेला नाही. येशूने सांगितले, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. मत्तय 7:7. म्हणून आजपासून प्रार्थना करताना असे म्हणूया, प्रभू येशू, मला माझ्या वेळेवर नाही तर तुझ्या वेळेवर विश्वास ठेवायला शिकव.
उत्तर उशिरा आले तरी माझा विश्वास कमी होऊ देऊ नको. मला माझी परिस्थिती नाही तर तुझी वचने पाहायला शिक. आणि शेवटी, येशू, मला उत्तर मिळाले नाही तरी मी तुला सोडणार नाही, कारण तू माझा देव आहेस. आमेन. छोटी प्रार्थना. हे प्रभू येशू, आज जे लोक त्यांच्या प्रार्थनेच्या उत्तराची वाट पाहत आहेत त्यांना धीर दे. ज्यांचे मन थकले आहे त्यांना नवीन शक्ती दे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांना सांत्वन दे. त्यांना विश्वास दे की तू त्यांना विसरलेला नाहीस. तुझ्या योग्य वेळेवर विश्वास ठेवण्याची शक्ती दे. आणि त्यांच्या जीवनात तुझी इच्छा आणि तुझी योजना पूर्ण होऊ दे. येशूच्या पवित्र नावाने मागतो. आमेन.